नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 मार्च 2024च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 आणि 5 सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते 3 पर्यंतचे 2 व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा पहा, म्हणजे ते प्रश्न कसे सोडवायचे ते तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. चला वळूया आता आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न 4. 2 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक गणित हे 4 गुणांसाठी असतं आणि 8 गुणांचा हा प्रश्न असतो. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं गणित आहे, जर 1/sin वर्ग थीटा वजा 1/cos वर्ग थीटा वजा 1/tan वर्ग थीटा वजा 1/cot वर्ग थीटा वजा 1/sec वर्ग थीटा वजा 1/cosec वर्ग थीटा बरोबर -3, तर थीटाची किंमत काढा. आता या उदाहरणामध्ये आपल्याला सूत्र फार महत्त्वाचे आहेत. सूत्र पाठ असतील तर अशा प्रकारची उदाहरणं पटकन सोडवता येतात. आणि या ठिकाणी आपल्याला थीटाची किंमत काढायची आहे. आता 1/sin² थीटा याचं सूत्र आहे 1/sin² थीटा बरोबर cosec² थीटा वजा 1/cos वर्ग थीटा म्हणजे सेक वर्ग थीटा वजा 1/tan वर्ग थीटा म्हणजे कॉट वर्ग थीटा वजा 1/cot वर्ग थीटा म्हणजे टॅन वर्ग थीटा वजा 1/sec वर्ग थीटा म्हणजे कॉस वर्ग थीटा आणि 1/cosec² थीटा म्हणजे sin² थीटा बरोबर -3. असे सूत्र या ठिकाणी वापरायचे आहेत आणि त्यासाठी आपले सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. आता कोसेक वर्ग थीटा याचं पुन्हा सूत्र आहे की कोसेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थीटा वजा, आता सेक वर्ग थीटाचा आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा आहे तसंच ठेवूया, कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा. आता कॉस वर्ग थीटा वजा साइन वर्ग थीटा जे आहे यातला आपण हे कंसात घेऊ. साइन आपण चिन्ह बाहेर घेतलं तर कॉस वर्ग थीटा वजा साइन वर्ग थीटा बरोबर -3. म्हणजे आपण एका कंसामध्ये फक्त घेतलेलं आहे. इथं हे वजा चिन्ह बाहेर काढलं तर पुढचं कंसातलं चिन्ह बदलतं, म्हणजे इथं अधिक होणार आहे. मग कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा याची किंमत आपल्याला मिळते 1. म्हणून आपण या ठिकाणी ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. फक्त इथं वजा चिन्ह बाहेर काढलं, कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा -3 आहे तसंच. आता हे कंस आपण सोडवूया. 1 अधिक कॉट वर्ग थीटाच्या आधी कुठले चिन्ह नाही किंवा संख्या नाही, म्हणजे ते आहे तसंच येणार आहे. 1 अधिक कॉट वर्ग थीटा वजा, आता ह्या वजाने आपल्याला इथं या कंसाला गुणायचे. मग वजा गुणिले अधिक वजा होणार 1, पुन्हा वजा गुणिले अधिक वजा टॅन वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा वजा, आता कॉस वर्ग थीटा म्हणजे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा याची किंमत येते 1 बरोबर -3. आता इथं संख्या समान आहेत, पण चिन्ह धन आणि ऋण वेगवेगळे भिन्न चिन्ह आहेत. अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत.
आता इथं 1 वजा 1 हा अधिक 1 आणि वजा 1 चिन्ह वेगवेगळं आहे, म्हणजे यांची बेरीज येणार आहे 0. आता इथं कॉट वर्ग थिटा आणि हा कॉट वर्ग, इथं ऋण आहे इथं धन आहे, म्हणजे हे पण जाणार आहे. आता शिल्लक काय आहे ते आपण लिहून घेऊया. बघा आता इथं काय शिल्लक राहिलं, वजा टॅन वर्ग थिटा. आता हे गेलेलं आहे, पुन्हा वजा टॅन वर्ग थिटा. बरोबर वजा 1, वजा 1 बरोबर वजा 3. आता यातलं शिल्लक राहिलेलं आपण लिहिलं वजा टॅन वर्ग थिटा. हा वजा टॅन वर्ग थिटा वजा 1 बरोबर वजा 3. आता हा वजा 1 आपण इकडे घेऊया. मग वजा, आता हे वजा टॅन वर्ग थिटा आणि वजा टॅन वर्ग थिटा म्हणजे इथे दोन्ही समान आहेत आणि चिन्ह समान आहेत, म्हणजे यांची बेरीज होणार. मी इथं सगुणक आहे 1, 1 आणि 1 2 आणि चिन्ह आहे तेच राहणार आहे, म्हणजे वजा 2 टॅन वर्ग थिटा. ह्यांची बेरीज झाली वजा 2 टॅन वर्ग थिटा, चिन्ह आहे तेच राहणार आहे. आता हा वजा 3 आपण इकडे घेतला, हा डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला घेतला तर तो धन होणार आहे, म्हणजे वजा 3 अधिक 1. आता वजा 2 टॅन वर्ग थिटा बरोबर वजा 3 आणि अधिक 1 चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे यांची वजाबाकी होणार. 3मधनं 1 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 2. आता इथं आपण हा वजा 2 इकडे त्यांना भागिले होणार आहे, कारण इथं हा गुणिले. मग टॅन वर्ग थिटा बरोबर वजा 2 छेद हा वजा 2, म्हणून टॅन वर्ग थिटा. आता हा वजा 2 गेला, भाग दिला आपण, इथं उत्तर येणार आहे 1. समान चिन्हांचा भागाकार नेहमी धन येतो, म्हणून टॅन वर्ग थिटा बरोबर 1 आलेला आहे. आता इथं वर्ग आहे, आपण वर्गमूळ घेऊया, म्हणून दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन आता टॅन वर्ग थिटाचं वर्गमूळ येणार आहे टॅन थिटा आणि एकाचं वर्गमूळ 1 आणि एकाचा वर्ग 1च येतो. आता टॅन थिटा बरोबर 1 आपल्याला मिळालेला आहे, परंतु टॅनच्या कोणत्या किमतीला 1 किंमत असते, तर परंतु टॅन 45 बरोबर 1, म्हणजे थिटाची 45 अंश असेल, थिटा 45 अंश असेल तर त्यावेळेस त्याची किंमत 1 असते, म्हणजे टॅन 45 बरोबर 1. मग ह्याला आता आपण 1 नंबर दिला, ह्याला 2 नंबर दिला. तर 1 आणि 2 नंबरचं निरीक्षण केलं तर उजवी बाजू समान आहे आणि डाव्या बाजूला टॅन थिटा आणि टॅन 45 आहे, म्हणजे थिटाची किंमत किती येणार आहे 45 अंश. मग 1 व 2 वरून 1 व 2 वरून थिटा बरोबर 45 अंश, आणि हीच किंमत आपल्याला काढायची होती. थिटा बरोबर विचारलेलं होतं आपल्याला, तर थिटा बरोबर 45 अंश उत्तर येते. पुढचं गणित घेऊया. दुसरं गणित, 12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते, तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा. म्हणजे या ठिकाणी एक वृत्तचिती आकाराचं भांडं आहे, त्या भांड्याची त्रिज्या आहे 12 सेमी आणि त्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे आणि धातूचा गोळा टाकला तर पाण्याची उंची वाढते. ती कितीने वाढते 6.75 सेमीने वाढते, तर त्या गोळ्याची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. आता इथं हे आकृती काढली आहे, म्हणजे हे वृत्तचिती आकाराचं भांडं आहे. या भांड्यामध्ये 20 सेमीपर्यंत पाणी आहे. यात एक धातूचा गोळा टाकला तर ही उंची वाढते. किती वाढते 6.75 सेमीने वाढते.
या भांड्याची त्रिज्या आहे R बरोबर 12 सेमी. तर हा जो गोळा आहे धातूचा गोळा, याची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. चला सोडवूया मग हे उदाहरण. आता ही वृत्तचिती आहे. वृत्तचितीसाठी म्हणजे वृत्तचितीची जी त्रिज्या आहे, वृत्तचितीची त्रिज्या आहे 12 सेमी. R बरोबर 12 सेमी. आधी आपण जे दिलेली माहिती आहे ती लिहून घेऊया. 12 सेमी. ही पाण्याची उंची आहे H बरोबर 20 सेमी. आता धातूचा गोळा पाण्यात टाकल्यावरती त्रिज्या आहे तीच राहते, फक्त उंची मात्र, त्या पाण्याची उंची मात्र वाढते. म्हणून धातूचा गोळा पाण्यात टाकल्यावर धातूचा गोळा पाण्यात टाकल्यावर काय होतं आहे, R बरोबर 12 सेमीच राहत आहे. 12 सेमी. त्रिज्या बदलत नाही, परंतु उंची मात्र जी आहे, पाण्याची उंची जी आहे ती वाढते. H बरोबर 6.75 सेमी. आणि या गोलाची त्रिज्या, आता ही आपण R मानलेली आहे, स्मॉल r. आता गोलाची त्रिज्या आपण कॅपिटल R मानूया, कारण ती त्रिज्याच आपल्याला काढायची आहे. गोलाची त्रिज्या कॅपिटल R मानू. म्हणून आता गोलाचे जे घनफळ आहे, या गोलाचे घनफळ बरोबर आता ही वृत्तचिती आहे, याच्यामध्ये जे पाणी वाढलेलं आहे म्हणजे वृत्तचितीच्या या भांड्यामध्ये वाढलेल्या पाण्याचे घनफळ आहे बरोबर वृत्तचिती भांड्यामध्ये वाढलेल्या पाण्याचे घनफळ. गोलाचे घनफळ बरोबर वृत्तचिती भांड्यामध्ये वाढलेल्या पाण्याचे घनफळ. त्या ठिकाणी आपण सूत्र लिहूया. तर गोलाचे घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय R घन. गोलाचं घनफळ सूत्र आहे 4/3 पाय R घन, परंतु या ठिकाणी आपण R कुठला वापरला आहे, कॅपिटल वापरला आहे, म्हणून पाय R घन लिहिताना कॅपिटल R लिहा बरोबर पाय R वर्ग H. भांड्यामध्ये वृत्तचिती आकाराचं हे भांडं आहे, म्हणून वृत्तचिती भांड्यामध्ये वाढलेल्या पाण्याचे घनफळ पाय R वर्ग H. आता या ठिकाणी किमती टाकण्यापूर्वी इथं पाय दोन्ही बाजूला आहे, तो कॅन्सल करा. आणि मग इथं आपण किमती टाकायच्या आहेत. 4/3. आता R घन तसंच राहणार आहे, कारण आपल्याला Rची किंमत काढायची आहे बरोबर. आता इथं R किती आहे, वृत्तचिती आकाराचं भांडं आहे म्हणून R आहे 12 सेमी. म्हणून 12चा वर्ग गुणिले 6.75. वाढलेल्या पाण्याचं घनफळ आपल्याला काढायचं म्हणून 6.75. आता इथं 4/3 R घन बरोबर. आता 12चा वर्ग आहे म्हणून 12 गुणिले 12 गुणिले 6.75. आता R घन आपल्याला काढायचं आहे म्हणून R घन आपण डाव्या बाजूला आहे तसंच ठेवूया. उजव्या बाजूची संख्या आहे तशीच राहणार आहे.
12 गुणिले 12 गुणिले 6.75. फक्त 403चा आपण इकडं, आता हा 4 गुणिले आहे तो इकडं भागिले होणार आहे आणि हा 3 भागिले आहे तो इथं गुणिले होणार आहे. म्हणजे आपल्याला इथं हे कॅल्क्युलेशन आपण केलं की आपल्याला आरची किंमत मिळते. आता 4ने 12ला भाग जातो आहे. 4 1 4, 4 त्रिक 12. आता इथं भागिले कोणतीही संख्या नाही आहे. मग आर घन बरोबर 12 त्रिक 36. आपण गुणाकार करून घेऊया. 12 त्रिक 36 गुणिले 12 त्रिक 36 गुणिले 6.75 गुणिले 3. आता इथं आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. मग 36 गुणिले 3 किंवा 6.75 गुणिले 3 करा हवं तर आधी. 6.75 गुणिले 3. 3 पाचे 15 हातचा 1, 3 साते 21 आणि 1 22 हातचे आले 2, 3 सक 18, 18 आणि 2 20. पॉईंट नंतर 2 संख्या आहेत 1 2, म्हणजे इथं 2 नंतर पॉईंट येणार म्हणजे 20.25 गुणिले आता 36. आता आधी आपण 6ने गुणायचं आहे. 20.25ला आपण 36ने गुणलं, 6ने 5ला गुणलं, 6 पंचे 30 हातचे आले 3, 6 दुणे 12 आणि 3 15 हातचा 1, 6 0 0 अधिक 1 1 आणि 6 दुणे 12. नंतर आपण एका अंकाने गुणले म्हणून 0 दिला. 3 पाचे 15 हातचा 1, 3 दुणे 6 आणि 1 7, 3 0 0, 3 दुणे 6, 0 अधिक 0 0, 5 आणि 5 10 हातचा 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 2 2 6 आणि 1 7. पॉईंट नंतर 2 संख्या आहेत 1 2, 1 2 म्हणजे 729. आर घन बरोबर 729. आता इथं हा घन आहे म्हणजे आपल्याला घनमूळ काढावं लागेल. मग दोन्ही बाजूस घनमूळ काढून किंवा घनमूळ घेऊन आर घनाचं घनमूळ येणार आहे आर आणि 729चं घनमूळ 9, कारण 9चा घन 729 आहे म्हणून आर बरोबर 9 आलेला आहे. 9 सेमी. आणि आर काय मानलेली आपण? गोलाची त्रिज्या, आणि ती त्रिज्याच आपल्याला विचारलेली होती म्हणून ते खाली उत्तर लिहायचं आहे. गोलाची त्रिज्या आर बरोबर 9 सेमी. पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण. तिसऱ्या उदाहरणात रचना आपल्याला दिलेली आहे. बिंदू ओ केंद्र घेऊन 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळास पी या बाह्यबिंदूतून रेख पी ए व रेख पी बी हे स्पर्शिकाखंड असे काढा की ए पी बी बरोबर 70 अंश. आधी आपण याची कच्ची आकृती समजून घेऊया आणि मग आपण रचना करूया. हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. हे 3 सेमीचे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत पी या बाह्यबिंदूतून. म्हणजे या ठिकाणी हा पी हा बिंदू आहे. इथून आपण स्पर्शिका काढल्या तर या स्पर्शिका येणार आहेत. हा पी बिंदू आहे आणि ए पी बी म्हणजे हा ए
आणि हा बी बिंदू, तर ए पी बी हा कोन आहे हा 70 अंशाचा यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे हा पी ए आणि हे पी बी दोन स्पर्शिकाखंड आहेत. या स्पर्शिकाखंडांमधला तयार झालेला जो कोन आहे तो 70 अंशाचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता ही त्रिज्या 3 सेमी आहे, ही 3 सेमी त्रिज्या आहे. 3 सेमीचं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही रचना करायची आहे. आता या कच्च्या आकृतीप्रमाणे आपल्याला रचना करायची आहे. 3 सेमीचं वर्तुळ काढायचं आहे म्हणून कंपासमध्ये 3 सेमी अंतर घ्या. हे 3 सेमीचं आपण वर्तुळ काढलंय. केंद्रबिंदूचं नाव आहे ओ. आता या ठिकाणी हा 70 अंशाचा कोन कसा काढायचा ते आधी लक्षात घ्या. इथं हा जो कोन आहे आणि हा कोन हे काटकोन आहेत, कारण त्रिज्या नेहमी स्पर्शिकेला लंब असते. म्हणून ह्या दोन्ही कोनांचं माप 90 अंश आहे. मग 90 अधिक 90 हा कोन काढायचा आहे आपल्याला 70. म्हणजे आता यांची बेरीज आपण केली तर ही बेरीज येते 250. म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही तुम्हाला उदाहरण आलं तर कसं सोडवायचं आहे की या ठिकाणी हे दोन कोन नेहमी 90 अंशाचे असतात, कारण त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. म्हणून इथं 90 आणि 90 180 असं जरी आपण सोडवलं तरी चालतं आहे. पण त्याच्यामध्ये आपण 70 मिळवले तर 250 आणि हा चौकोन तयार होतो इथं. मग चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. मग 360 अंशामधनं आपण 250 वजा केले म्हणजे हा उरलेला कोन आपल्याला मिळतो आहे. मग 0 6मधनं 5 गेले 1, 3मधनं 2 गेले 1. म्हणजे हा कोन तर आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही आहे, कारण आपल्याला हा पी बिंदू नेमका कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही. त्याचं अंतर आपल्याला हे दिलेलं नाही आहे, कारण केंद्रबिंदूपासून अंतर दिलेलं असतं ते पण दिलेलं नाही. म्हणजे हा पी बिंदू नेमका घ्यायचा कुठं आणि कुठून आपण ह्या स्पर्शिका काढायच्या हे आपल्याला या बिंदूपासून सुरुवात करता येणार नाही. म्हणून हा कोन आपल्याला काढावा लागणार आहे आणि हा कोन येतो आहे 110 अंशाचा. म्हणजे या ठिकाणी आपण हा 110 अंशाचा कोन काढला आणि स्पर्शिका काढल्या की तो हा कोन बरोबर 70 अंशाचा आपल्याला मिळणार आहे. मग आता इथं एक स्पर्शिका आपण एक त्रिज्या म्हणजे इथं आपण रेषा काढूया. इथं हा वर्तुळावर छेदणारा बिंदू म्हणजे इथपर्यंत ही त्रिज्या आहे, ही आहे 3 सेमी. आता इथं आपल्याला 110 अंशाचा कोन काढायचा. त्रिज्या 3 सेमी आहे. आता इथं आपल्याला ओ बिंदूशी 110 अंशाचा कोन करणारा दुसरा किरण काढायचा आहे. तर ओ बिंदूवरती केंद्रबिंदू ठेवून ही जी रेषा आहे शून्याची ती शून्यावरती ॲडजस्ट करून 110ला आपल्याला खूण करायची आहे. 110 अंशाचा कोन काढायचा आहे. मग 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110. हा कोन 110 अंशाचा आहे. हे इथं काटकोन आहेत. आता या बिंदूतून आणि ह्या बिंदूतून जाणारी आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. मग ती स्पर्शिका काढण्यासाठी याला आपण नाव देऊन घेऊया. हा ए बिंदू आणि हा बी बिंदू.
एमधून जाणारी आणि इथं एमध्ये लंब असणारी रेषा आपल्याला काढायची, ती होणार आहे त्या वर्तुळाची स्पर्शिका. आता इथं आपण दोन्ही बाजूला कंस काढले. या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या आणि इथं त्याच्या दोन्ही बाजूला कंस काढा. हे जे बिंदू आहेत हे छेदनबिंदू जोडले की ती रेषा एमधून जाणार आहे. तसंच बी बिंदूतून जाणारी आपल्याला इथं स्पर्शिका काढायची आहे. अंतर हे अंदाजेच घ्यायचं आहे. मग या छेदनबिंदूवरती ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन दोन्ही बाजूला कंस काढा. हे छेदनबिंदू आणि बी मधून जाणारी स्पर्शिका काढायची. हा बिंदू आहे पी आणि हा जो कोन आहे हा 70 अंश आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा ए पी आणि पी बी हे दोन स्पर्शिकाखंड आहेत आणि हा कोन तिथं 70 अंशाचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही रचना करायची आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. 5वा प्रश्न. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. एकच प्रश्न सोडवायचा आहे. 3 गुणांचा प्रश्न आहे. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात. त्यावरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तर लिहायची. ए आहे, वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. दुसरं, व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची प्रत्येकी एक जोडी लिहा. समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा. आता प्रथम आपण आकृती काढून घेऊया. आता इथं ABCD समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनामध्ये एकच समोरासमोरील फक्त बाजूंची एकच जोडी समांतर असते. A B C D हा समलंब चौकोन आहे. याचे कर्ण बिंदू P मध्ये छेदत आहेत. म्हणजे 2 कर्ण आपल्याला काढावे लागतील. कर्ण म्हणजे समोरासमोरील बिंदू जोडणारा रेषाखंड. कोणत्याही चौकोनाचे समोरासमोरील बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे कर्ण. आता हे 2 कर्ण आहेत, हे बिंदू P मध्ये छेदत आहेत. आता याच्यावरनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता पहिलं आपण सोडवलंय की हे ए भाग झाला. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. म्हणजे याला 1 मार्क. प्रश्न 5वा त्यातलं पहिलं, त्यातला ए प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलेलं आहे, म्हणजे आकृती काढली. आता बी, व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची एक जोडी लिहा. व्युत्क्रम कोनांची जोडी आणि विरुद्ध कोनांची जोडी. आता इथं AB आणि DC किंवा CD या 2 बाजू समांतर आहेत. जर आपण AC त्यांची छेदिका घेतली तर
छेदिकेच्या विरुद्ध बाजूंचे जे कोण असतात त्याची दिशासुद्धा विरुद्ध असते त्या कोणांना व्युत्क्रम कोण म्हणतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण व्युत्क्रम कोण आहे, तसंच हा कोण आणि हा कोण व्युत्क्रम कोण आहे. म्हणजे इथं आपण दोन कोण लिहू शकतोय. तसंच ही आपण बाजू DB जी आहे ती छेदिका मानली तर इथं हे दोन कोण तयार होतात. फक्त आपल्याला एकच लिहायचं आहे. मग समजा आपण हे दोन कोण लिहायचे असेल तर हा कोण लिहायचा आहे तर BAC, पहिली जोडी कोण BAC हा घेतला आहे आपण BAC. मग इथं हा घ्यावा लागेल, समान चिन्ह असलेले घ्यायचे इथं. म्हणजे DCA, कोण DCA. आणि दुसरी जोडी हा कोण DAC, त्याचा हा व्युत्क्रम कोण आहे BCA. कोणती पण तुम्ही एकच जोडी लिहा. आता विरुद्ध कोण म्हणजे हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण आहे. तसंच हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण आहे. तुम्ही कोणती पण एक जोडी लिहू शकता. इथं आपण दोन्ही लिहून घेऊया. APB व कोण DPC. आणि दुसरी जोडी APD व कोण BPC. या दोघांपैकी तुम्ही एक एक जोडी लिहायची आहे. पुढचं आहे समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा. आता इथं समरूप त्रिकोणांची नावं. आता आपण हे दोन त्रिकोण जर घेतले, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. म्हणजे इथं आपल्याला काय लिहायचं आहे बघा, समरूप त्रिकोणांची नावं लिहायची आणि कसोटी लिहायची आहे. त्यातला C प्रश्नाचं उत्तर आपण लिहितोय. त्रिकोण ABP म्हणजे हा वरचा त्रिकोण, इथं खूण केली बघा मी, आणि हा खालचा त्रिकोण. त्रिकोण APB व त्रिकोण DPC या दोन त्रिकोणांमध्ये हे दोन कोण एकरूप आहेत आणि हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. म्हणजे कोणती कसोटी येईल इथं, समरूपतेची कोको कसोटी. कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण APB. आता इथं लिहिताना आपल्याला हा कोण पहिल्यांदा घेतला आहे म्हणजे इथं C लिहावं लागेल. CPD, समरूप त्रिकोण CPD कोणती कसोटी आहे, कोको समरूपता कसोटी. याप्रमाणे हा पहिला प्रश्न सोडवायचा आहे. आता यातला दुसरा प्रश्न आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे, AOC वर्तुळाचा व्यास आहे, स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. CAT व ABCची मापे काढा आणि कारण लिहा. CAT व ABC, कोण CAT व कोण ABC एकरूप आहेत का, स्पष्टीकरण लिहा. तर इथं आपण आकृती काढूया. आता O केंद्र असलेलं वर्तुळ
हे ओ केंद्र आहे. ए बी जीवा आहे. ए ओ सी वर्तुळाचा व्यास आहे. हा ए बिंदू ए ओ सी वर्तुळाचा व्यास. ए बी ही स्पर्शिका आहे. हा इथं बी बिंदू काढला म्हणजे ही ए बी ही जीवा आहे. ए ओ सी व्यास आहे आणि स्पर्शिका ए टी वर्तुळाला बिंदू एमध्ये स्पर्श करते, म्हणजे या बिंदूमध्ये स्पर्श करते. इथं आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. ही आपण दिलेल्या माहितीवरनं आकृती काढली आहे. ए ओ सी व्यास, ओ वर्तुळ केंद्रबिंदू, ए बी जीवा आणि स्पर्शिका ए टी ही स्पर्शिका काढली आहे. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं झालेलं आहे. म्हणजे वरील माहितीवरनं आकृती काढा. आता पुढचा आहे सी ए टी व कोन ए बी सी. बघा आता सी ए टी कुठे? सी ए टी व ए बी सी. ए बी सी म्हणजे हा कोन. जर आपण हे जोडलं तर हा कोन, यांची मापे काढा व कारण लिहा. आता इथं बीचं उत्तर लिहूया. इथं पण कोन सी ए टी बरोबर 90 अंश. सी ए टी कारण का? तर त्रिज्या ही स्पर्शिकेला नेहमी लंब असते, कारण ओ ए ही त्रिज्या आहे आणि ए टी ही स्पर्शिका आहे. याचं कारण काय येणार आहे? तर त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते, किंवा त्याचं प्रमेयाचं नाव लिहिलं तरी चालतंय. त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. नंतर पुढचं आहे ए बी सी. ए बी सी कोन ए बी सी बरोबर 90 अंश. कारण का? तर वर्तुळावरील बिंदूने व्यासाशी केलेला कोन हा नेहमी काटकोन असतो किंवा 90 अंशाचा असतो. म्हणून याचं कारण काय येणार आहे? तर वर्तुळावरील बिंदूशी व्यासाने केलेला कोन म्हणून हे 90 अंशाचे आहेत. आता पुढचा प्रश्न आहे सी ए टी आणि ए बी सी एकरूप आहेत का? बघा आता सी ए टी आणि ए बी सी एकरूप आहेत का? तर आहेत, कारण प्रत्येकाचं माप हे सारखंच आहे. म्हणजे सी प्रश्नाचं उत्तर कोन सी ए टी एकरूप कोन ए बी सी हे एकरूप आहेत. कारण का? तर कोन सी ए टी बरोबर 90 अंश व कोन ए बी सी बरोबर 90 अंश, म्हणजे दोन्ही कोनांची मापं समान आहेत. कोन सी ए टी व कोन ए बी सी यांची मापे समान आहेत. कारण वर्तुळाची स्पर्शिका व हा स्पर्शबिंदू
स्पर्शबिंदूतून काढलेली जीवा यातील कोन त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात अंतर्लिखित केलेल्या कोना एवढा असतो. याप्रमाणे कारण लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवलेला आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि प्रश्नपत्रिका सोडवता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.